भाजपच्या एका गटाला मोदींना घालवायचंय असं राऊत म्हणतायत। खासदार संजय राऊत यांचा दावा आहे। डिलिमिटेशन बिलाचे सूत्रधार अमित शहा होते। बिलाला पाठिंबा देऊ नका असं म्हणून भाजपच्या काही गटाकडून फोनही आले असंही राऊतांनी दावा केला आहे। भारतीय जनता पक्षातील एका गटाला मी परत सांगतो, त्यांना प्रधानमंत्री पदावरून मोदींना जाण्याचे वेध लागले आहे। त्या गटामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत का मला माहीत नाही, पण भाजपमधल्या एका गटाला देवेंद्र फडणवीस यांना घालवायचे आणि जाण्याचे वेध लागलेले आहेत। त्यानंतर मोदी गेल्यानंतर या देशाची सत्ता मर्यादा आपल्याकडे राहावी यासाठी 850 खासदारांचं हे जे षडयंत्र आहे, या माध्यमातून डिलिमिटेशनच्या माध्यमातून ते निर्माण करण्यासाठी हे डिलिमिटेशन बिल आणण्यात आलं। हा आमचा आरोप नसून हे सत्य आहे। नरेंद्र मोदींनी जर मनात आणलं असतं तर हे विधेयक मंजूर करून घेऊ शकले असते। ते विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांनी स्वतः चर्चा करून अनेकांचं मन वळवलं असतं, यापूर्वी झालेलं आहे। पण या बिलाचे सूत्रधार अमित शहा होते, डिलिमिटेशन बिलाचे, महिला आरक्षण नाही। ते परत सांगतोय, डिलिमिटेशनच्या बिलाला अमित शहानी गुलाबी साडी नेसवून ते महिला आरक्षण म्हणून आणले आणि ते बिल हे अमित शहा त्या बिलाचे सूत्रधार होते आणि हे बिल म्हणजे त्यांच्या पुढल्या राजकारणाची नांदी 850 खासदार बनवून आपल्या पद्धतीनं या पुढल्या निवडणुका लढायच्या आणि जिंकायच्या। अमित शहानी देशातल्या सर्व राजकीय पक्षांना फोन केले। मी कोणा व्यक्तिगत नाव घेणार नाही, याला केला का त्याला केला का, देशातल्या बहुतेक सर्व राजकीय पक्षांना फोन केले आणि त्याचबरोबर या बिलाला पाठिंबा देऊ नका म्हणून काउंटर फोन सुद्धा त्यांच्याच पक्षातून आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।